गुड मॉर्निंग. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले तर आपल्याला एक इम्पॉर्टंट असा टॉपिक समजून घ्यायचा आहे. काल आपण वातावरणातील थर बघितले होते सगळे. काय बघितले होते? तर वातावरणाचे थर. त्याच्यात कुणाला काही डाऊट आहे का? वातावरणाचे थर. आपली ही पृथ्वी आहे, राईट? आणि या पृथ्वीवरती आपण जर इमॅजिनेशन केलं त्या लेवलनी, तर आपल्याला या ठिकाणी तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, ठीक आहे, त्यानंतर दलांबर म्हणजेच आयनांबर आणि बाह्यांबर, बाह्यांबर असे महत्वाचे काय मिळतात? 5 थर आपल्याला दिसतात. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती हे महत्वाचे असे थर आहेत. हे थर कशाचे आहेत? तर हे वातावरणाचे थर आहेत. म्हणजे आपलं वातावरण जे आहे ना, हे वातावरण एक प्रकारे, हे जे वातावरण आहे हे एक प्रकारे अशा लेयर्सनी बनलेलं आहे. आणि या प्रत्येक लेयर्सच्या मध्ये पॉज आहेत, म्हणजे स्थिर असे हवामानाचे भाग आहेत. तर इथपर्यंत आपण एक सगळा पॉईंट बघितला होता. ह्याच्या आधी आपण वातावरणात किती प्रकारचे वायू आहेत, कोणते आहेत, त्यांचं प्रमाण आपण बघितलं होतं. ठीक आहे. आता साधारणतः जर आपण विचार केला, ठीक आहे, साधारणतः जर आपण विचार केला तर वातावरणामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. वातावरणातल्या अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. तर ज्याच्यामध्ये काय असतं, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ते म्हणजे हवा. आपल्या वातावरणामध्ये हवा आणि हवेच्या हिशोबानं असलेली हवामान, ठीक आहे, हे आपण समजून घेऊ. हवा म्हणजे काय? एका ठिकाणी असलेली अनेक वायूंचं मिश्रण, एका ठिकाणी असलेली अनेक वायूंचं मिश्रण किंवा एका विशिष्ट वेळी वातावरणाची जी स्थिती असते तिला हवा म्हणतात. आता आपण वातावरणाच्या थरातून वातावरणातील एक महत्त्वाचा घटक असलेला हवा ह्या घटकावरती येऊ. आपण हे घटक पटपट पटपट कव्हर करून घेऊ, म्हणजे आपण सोलर रेडिएशन्सला फ्री होतोय. हवा म्हणजे काय तर लिहून घ्याल, एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी एक विशिष्ट ठिकाण, एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी विशिष्ट वेळी वातावरणाची जी स्थिती असते, हे जे वातावरण आहे ना, या वातावरणाची जी स्थिती असते त्याला हवा म्हणतात. जर कधी आपण विचारलं की हवा म्हणजे काय, तर हवा म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी वातावरणाची जी स्थिती असते तिला हवा असे म्हणतात. ठीक आहे. किंवा शॉर्ट ड्युरेशनसाठी, अल्प काळासाठी असणाऱ्या वातावरणाची स्थिती, हवा ही अल्प काळ असते. हवा हे काय असते पोरांनो, तर अल्प काळासाठी असते. हवा ही दीर्घ काळासाठी नसते. ठीक आहे. हवा ही दीर्घ काळासाठी नसते. आपलं जे वातावरण आहे ना, हे वातावरण खूप वेगवेगळ्या घटकांनी, कंपोनंटनी बनलेलं आहे. ठीक आहे. लक्षात. कधी कधी अशी जी स्थिती असते ही स्थिती दीर्घकाल पण चालते किंवा एक ठराविक काळासाठी चालते किंवा ते पर्टिक्युलरली त्या एरियासाठी चालते, त्याला म्हणलं जातं मग हवामान. ठीक आहे. हवामान हा जो शब्द आहे तो हवामान, तो म्हणजे त्या ठिकाणी असलेली काही ठराविक स्थिती, काही ठराविक काळासाठी असलेली एक स्थिती, अशा भागाला काय म्हणू लागतात? ओके, हवामान. कधी कधी आपण असं म्हणतो की बघा खूप आल्हाददायक हवा सुटलेली आहे. कधी कधी आपण असं म्हणतो की खूप गरम हवा आहे, वातावरण खूप तापलेलं आहे. किंवा अचानक आपण असं म्हणतो की अरे ढग आलेले आहेत. आपण असं म्हणतो की अरे सर पाऊस पडतोय. ही जी स्थिती असते, पाऊस पडणे, ढग येणे, गरम होणे, उकडणे, अशा स्थितीला म्हणलं जातं हवामान.
हवा वेगळी आणि हवामान वेगळं. ठीक आहे. म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी अल्प काळासाठी जी गोष्ट घडते, वातावरणाची जी स्थिती असते, त्याला हवा असं म्हणतात. आणि काही ठराविक काळ एखादी स्थिती टिकून राहते, त्यास हवामान म्हणतात. वेदर रिपोर्ट किंवा हवामानाचा रिपोर्ट हा काय असतो, ते याच पद्धतीने सांगितलं जातो की आज ओके खूप मस्तपैकी निरभ्र आकाश राहील, आकाश एकदम स्वच्छ राहील, ऊन भरपूर राहील, उकाडा जाणवू शकतो. ठीक आहे. 4 वाजल्यानंतर पाऊस पडू शकतो. अशा ज्या स्थिती सांगितल्या जातात ना वेदर रिपोर्टमध्ये, ते ॲक्च्युली हवामानाचा रिपोर्ट असतो. आपण बरेचदा म्हणतो हवामानाचा अंदाज. तर हवामानाचा अंदाज हा जो घटक आहे, हा हवामानाचा अंदाज एका ठराविक काळात किंवा एखाद्या ठराविक स्थितीत टिकून राहण्या एखादी ठराविक स्थितीत टिकून राहण्याचा एक जो काळ असतो, त्याला हवामान म्हणतात. ही दीर्घकाळासाठी पण राहू शकते. म्हणजे जसं पावसाळा दीर्घकाळासाठी राहू शकतो, उन्हाळा दीर्घकाळासाठी राहू शकतो. ठीक आहे. तर कायम लक्षात ठेवा, हवा आणि हवामानाचा हा जो घटक आहे, हा सगळ्यात पहिले तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हवा आणि हवामान. ठीक आहे. हवा आणि हवामान. त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक घटक, ते म्हणजे आपल्याकडे असलेली ही जी हवा आहे, या हवेची अंगे. हवेची अंगे, सगळ्यात पहिलं अंग आहे ते म्हणजे तापमान. आणि तापमानाचा जो स्रोत आहे तो आहे सूर्य. तर आजचा टॉपिक आपला पूर्ण याच्यावरतीच आहे, सूर्य. सूर्यापासून आलेली किरणे आणि त्या किरणांचं नक्की काय होतं, ही सगळी भानगड आपल्याला या ठिकाणी आज समजून घ्यायची. पण आता लगेच नाही. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, कारण की कालच आपण बघितलं होतं की तापमान, की आपल्या पृथ्वीजवळ ओके जमीन जी आहे, या जमीनजवळ तापमान काय असते, तर जास्त असते. आणि जसं जसं वरती जाईल 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअस ने तापमान काय होते, कमी होते. 165 मीटरला 1 डिग्री सेल्सिअसने तापमान कमी होते. म्हणजे तुम्ही जसं जसं वरती जाल तसं तसं तापमान कमी होत जातं. ठीक आहे. ठीक आहे. पहिली गोष्ट, सूर्याची किरणं या वातावरणामधूनच आलेली असतात. सूर्यकिरणे कुठून येतात रे पोरांनो, वातावरणातूनच आलेली असतात. वातावरणातून आलेली असतात. ठीक आहे. सूर्यकिरण कुठून आलेली असतात, वातावरणातून आलेली असतात. आणि वातावरणातून सूर्यकिरण आल्यामुळे वातावरणाचा जो वरचा थर आहे, वातावरणाचा जो वरचा थर आहे, हा वरचा थर काय होतो, या ठिकाणी गरम होतो. वातावरणाचा वरचा थर गरम होत नाही. होतो म्हणलं होतं मी, पण ऍक्च्युअल मध्ये होत नाही. म्हणजे वातावरणाच्या वरच्या साईडला सूर्यकिरण कधीच गरम करत नाही. म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या वरती जर सूर्यकिरण इथं पडली, हे वातावरण आहे पूर्ण, वातावरणाचा बाह्य भाग, तर इथं सूर्यकिरण आलतात तेव्हा या ठिकाणी तर हीट जास्त असते, अगदी 1700 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असतं. वातावरणाच्या बाह्य भागामध्ये सूर्याचं तापमान 1700 डिग्री सेल्सिअसचं असतं. पण मुद्दा इथं असा आहे की जेव्हा 80 किलोमीटरचा भाग येतो, 80 किलोमीटरच्या खालच्या एरियात, इथं मात्र सूर्यकिरण एकदम थंड झालेले असतात. आणि हे तुम्हाला का थंड झालेले असतात हे तुम्हाला काल मी वातावरणाच्या भागात सांगितलं जातं. यालाच होमोस्फिअर म्हणतात. 80 किलोमीटर पासून वातावरणात किंवा वातावरणात जे तापमान असतं ना, ह्या तापमानामध्ये फरक दिसायला लागतो. काल मी तुम्हाला सांगितलं होतं होमोस्फिअर म्हणजे हा एक प्रकारचा असा स्फिअर असतो की याच्यामध्ये वातावरणातील
जे तापमान आहे ना, ह्या तापमानामध्ये फरक मोठ्या प्रमाणात दिसायला लागतो. आणि वातावरणातील जो तापमानातला फरक आहे ना, हा जेव्हा मोठ्या प्रमाणात दिसायला लागतो तिथं डेफिनेटली थोडेसे चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणून 80 किलोमीटरचा जो भाग आहे, ह्या 80 किलोमीटरच्या भागामध्ये वातावरणात खूप सारे बदल घडतात. ठीक आहे. वातावरणाच्या या भागात अचानक तापमान खूप जास्त असतं असं आपण समजू नाही शकत, कारण की काल आपण वातावरणातले वेगवेगळे थर बघितले होते. आणि या वातावरणातल्या वेगवेगळ्या थरांमध्ये आपल्याला एक क्लिअर आयडिया आलीच असेल. वातावरणातला जो थर आहे, या वातावरणातल्या थरामध्ये आपण वेगवेगळी आयडिया घेतलीच होती, की जसं जसं सूर्यप्रकाश किंवा जमिनीपासून जसं जसं आपण वरती जातो त्या टेम्परेचरमध्ये खूप बदल होत जातो. 380 किलोमीटर उंचीवरती 1700 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, म्हणजे तिथं खूप जास्त टेम्परेचर आहे. ठीक आहे. पण 80 किलोमीटर उंचीवरती -90 डिग्री -100 डिग्री टेम्परेचर आहे. ठीक आहे. परत 50 किलोमीटर वरती 0 डिग्री टेम्परेचर आहे, बरोबर ना. 50 डिग्री वरती एक 0 डिग्री टेम्परेचर आहे. परत 16 डिग्री किंवा 16 किलोमीटर वरती -56 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. आणि परत खाली जमिनीवरती तुम्हाला 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर तुम्हाला या ठिकाणी दिसतं. म्हणजे तापमानात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदल होतो. तर हा तापमानातला बदल तुम्हाला व्यवस्थित लिहिता आला पाहिजे, की कोणत्या थरावरती कोणत्या उंचीवरती कोणत्या प्रकारचा तापमानातला बदल आहे. हे सगळं आपल्या वातावरणातले अंग आहेत, वातावरणातल्या तापमानात असलेले व्हेरिएशन्स आहेत. आपण कुठल्या थरात राहतोय? आपण तपांबरात राहतोय. आपण कुठल्या थरात राहतोय? तर आपण तपांबरात राहतोय. जर आपण तपांबरात राहतोय तर जर आपण तपांबरमध्ये राहतोय तर आपल्याला काय जाणवतं? तपांबरामध्ये आपल्याला वरती थंडी जाणवते आणि खाली गरमी जाणवते. म्हणजे तपांबरात वरच्या थरात थंडी आहे तर खालच्या जमिनीलगत गरमी आहे. मग सूर्यकिरण तर इथूनच येतात ना. मग सूर्यकिरण याला का नाही थंड करत? सूर्यकिरण तर या तपांबराच्या एरियातूनच येतात ना, वरच्या भागातून. मग इथं का नाही थंड करत? इथं का थंड करत नाही? कारण या तपांबरामध्ये जेव्हा सूर्यकिरण एंट्री करतात तेव्हा त्यांच्यामध्ये अल्ट्राव्हायोलेट किरण नसतात. यूव्ही किरण आधीच ओझोन वायू काय करतो? सितांबरामध्ये शोषून घेतो. ओझोन ऑलरेडी त्याला काय करतो? सितांबरामध्ये शोषून घेतो. त्यामुळे तपांबर ओके तपांबरामध्ये ज्यावेळेस हवा किंवा सूर्यकिरण एंट्री करतात ती वरच्या बाजूला थंड असतात. मग खाली कशी काय गरम करतात ते? तर खाली गरम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जे भाग आहे तो आहे सूर्यकिरण जमिनीवरती पडतात. सूर्यकिरण काय होतात? जमिनीवर पडतात आणि जमीन जी जमीन आहे ना आपली, ह्या जमिनीला ते गरम करतात. ते काय करतात? तर जमिनीला गरम करतात. आणि जमिनीला गरम करून तर जमिनीचा वरचा जो भाग असतो, जमिनीचा वरचा जो थर असतो किंवा वरची जी हवा असते ती हवा सुद्धा गरम होते. ऑब्विसली ही सुद्धा हवा काय होणार? गरम होणार. जमीन गरम झाली तर जमिनीच्या कॉन्टॅक्ट मधली हवा गरम होते. हा पण बेसिक पार्ट समजून घेतला होता अंकुर बॅच मध्ये. ह्या सगळ्या गोष्टी मी शिकवल्या होत्या की जर जमीन गरम झाली तर जमिनीला स्पर्श करणारी हवा सुद्धा गरम होते. आणि जमिनीला स्पर्श करणारी हवा जर गरम झाली तर डेफिनेटली त्या ठिकाणी तपांबरात आपल्याला असं दिसतं की जमीन गरम, हवा गरम, जसं जसं वर जाल हवा थंड. सिंपल. ठीक आहे. पॉइंट लक्षात आला? पॉइंट समजलाय का? आज बरेचसे विद्यार्थी गायब आहेत. काय पॉइंट?
झाला क्लिअर? आता दुसरा येतो कंपोनंट हवेच्या अंगामध्ये, तो येतो दाब. काय येतो? वातावरणातला दाब. याला काय म्हणतात? वातावरणात दाब. वातावरणातील दाब. तर वातावरणातला दाब म्हणजे काय? तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वातावरणाचा दाब म्हणजे कोणता? तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हवेच्या तापमानाप्रमाणेच. अच्छा, अंकुरचं चालू आहे का लेक्चर? बरं बरं, चालू द्या. वातावरणातील दाब. हवेच्या तापमानाप्रमाणेच वायुभार सुद्धा वेगवेगळा असतो. जसं की काल मी तुम्हाला सांगितलं होतं की जमीन गरम झाल्यावर, ठीक आहे, जमीन गरम झाली की हवा गरम होते. हवा गरम झाली की हवा ऊर्ध्वगामी जाते. का जाते? कारण की हवा हलकी होते. हवा हलकी का होते? कारण की हवेतील असलेलं जे बाष्प आहे हे बाष्प कमी होते. सिंपल. जमिनीला गरम केल्यानंतर म्हणजे सूर्यकिरण जमिनीला तापवतात. तापवल्यानंतर तिथली हवा गरम होते. हवा गरम झाल्यानंतर बाष्प कमी होतं. बाष्प कमी झाल्यानंतर हवा हलकी होते आणि हवा ऊर्ध्वगामी जाते. तर हे 3 पॉईंट लिहून ठेवा. बाष्प कमी होणे, हवा हलकी होणे, हवा ऊर्ध्वगामी जाणे. हवा ऊर्ध्वगामी जाणे. तर जमिनीला या ठिकाणी काय केलं जातं? गरम केल्यानंतर हवा ऊर्ध्वगामी जाते आणि हवा ऊर्ध्वगामी गेल्यावर, हवा ऊर्ध्वगामी गेल्यावर काय होते? ते हवा जेव्हा ऊर्ध्वगामी जाते तेव्हा ऊर्ध्वगामी गेल्यावर हवेचा दाब कमी होतो. हवेचा दाब कमी होतो. पॉइंट लक्षात आले? हवा हलकी होते, हवा ऊर्ध्वगामी जाते आणि हवेचा दाब कमी होतो. त्याच्यामुळे जमिनीलगत तुम्हाला असं दिसेल की हवेचा दाब, ठीक आहे, हवेचा दाब जर गरम हवा झाली तर तो कमी होतो. बट नॉर्मल टेम्परेचरला किंवा थंड वातावरणामध्ये काय होईल? एकदम नॉर्मल टेम्परेचर आहे, एकदम नॉर्मल टेम्परेचर आहे. तर वातावरणातील जो दाब असतो ना, हा वातावरणातील दाब नॉर्मल लेवलवरती जमिनीच्या जवळ हा जास्त असतो. इथं हाय प्रेशराईज असतो आणि वरती लो प्रेशराईज असतो. नॉर्मल टेम्परेचरच्या वेळेस, नॉर्मल म्हणजे सूर्य नाही आहे, काही नाही आहे, एकदम नॉर्मल कंडिशनमध्ये जर आपण बघितलं तर जमिनीच्या जवळ हवेचा दाब जास्त असतो. म्हणजे समुद्र सपाटीवर काल आपण बघितलंही होतं, समुद्र सपाटीवर हवेचा दाब जास्त असतो. समुद्र सपाटीवर हवेचा दाब 1013 मिलीबार एवढा राहतो. काल मी तुम्हाला लिहून दिलं होतं, आठवतंय ना? त्याच्यामुळं वातावरणातले हे सगळ्यात महत्त्वाचे अंग किंवा वातावरणातील महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. ट्रॉसेली याने वायुभार मोजण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न केला होता. ठीक आहे, काय केला होता? टॉर्सेलीने वायुभार मोजण्याचा प्रयत्न केला होता. नंतर वायुभार, ठीक आहे, मोजून त्या वायुभाराचा एक ऑन एन ॲव्हरेज समुद्र सपाटीच्या लेवलवरती थर काढला गेला होता किंवा एक भाग तयार केला होता. आणि त्याच्यानुसार सांगितलं होतं की समुद्र सपाटीवरती जेव्हा तुम्ही समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहाल तेव्हा तुमच्या डोक्यावरती 1013 मिलीबारचा वायुभार असेल. मग या वायुभारानं आपल्याला काय फायदा होतो? तर या वायुभारानं आपण एका ठिकाणी स्थिर राहतो, आपण कलंडत नाही म्हणजे आपण, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे आपण काय करतोय? जमिनीला चिटकून आहोत किंवा जमिनीची संलग्न आहोत. पण ॲक्च्युअलमध्ये आपण जे स्थिर आहोत, म्हणजे मी जो उभा आहे किंवा तुम्ही जे चालताय, तुम्ही जे पळताय, हे सगळं वायुभारामुळं शक्य आहे. वायुभार नाही तर आपण चाललो नसतो नीट.
आपण कॅटवॉक केलाच नसता, आपण कुठंतरी खाली पडलो असतो खाली, ठीक आहे, चालता चालता खाली पडलं तर असं झालं असतं, ठीक आहे. त्याच्यामुळे वायुभार खूप इम्पॉर्टंट आहे, वायुभार म्हणजे खूपच इम्पॉर्टंट. आणि मग त्याच्यातूनच ओके, त्याच्यातूनच मग वातावरणातली किंवा हवेच्या अंगातला तिसरा भाग तयार होतो, तो म्हणजे वारा. हवेच्या अंगातलं पुढलं रूप, हवेची अंगे, आणि या हवेच्या अंगाचं पुढचं रूप ते म्हणजे वारा. आपल्याकडे जर अशी सिच्युएशन असेल की एका बाजूला समुद्र आणि एका बाजूला जमीन, ठीक आहे, इथं आहे जमीन, इथं आहे समुद्र. तर अशा वेळेस काय होतं, जे सूर्यकिरण आहेत हे सूर्यकिरण दोघांवरती पडतात, सूर्यकिरण दोघांवरती पडतात. आता दोघांवरती पडल्यानंतर काय होतं, सूर्यकिरणांचं, सूर्यकिरण दोघांवरही पडतात ना, असं थोडीच की सूर्यकिरण समुद्रावर जास्त जमिनीवर कमी पडतात, असं नाही. तर जमीन लवकर तापते, काय होते, लवकर तापते. लवकर तापल्यानंतर हवा ऊर्ध्वगामी जाते, त्यामुळं या ठिकाणी ऊर्ध्वगामी गेल्यामुळं या प्रदेशामध्ये लो प्रेशर तयार होतो. हवा जर वरती जात असेल तर या ठिकाणी हवेचा दाब कमी होतो, म्हणजे लो प्रेशर बेल्ट क्रिएट होतो. आणि समुद्रावरती सूर्यकिरण आतपर्यंत जातात, त्यामुळे पूर्ण समुद्र गरम होतो, पण गरम व्हायला वेळ लागतो. वेळ लागल्यामुळे काय होतं की समुद्रावरती बाष्पीभवन चालू राहतं. बाष्पीभवनामध्ये बाष्प हवेत मिसळतं आणि त्याच्यामुळे हवा जड बनते. आणि हवा जड बनली की समुद्रावरती हाय प्रेशर क्रिएट होतो. आणि जेव्हा हवा जड बनते, हाय प्रेशर क्रिएट होतो, तेव्हा हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे हवा वाहायला सुरुवात होते. हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे जेव्हा हवा वाहायला सुरुवात होते, याच कंपोनंटला किंवा याच कन्सेप्टला आपण काय म्हणतो, वारे. काय म्हणतो रे पोरांनो, वारे. वारे म्हणजे काय तर विंड. तर पुढे जाऊन आपल्याला विंड हा पण एक घटक या ठिकाणी कव्हर करायचा आहे. फक्त वारे कसे क्रिएट होतात हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे आर्द्रता, ठीक आहे. वाऱ्याचं दुसरं एक अंग आहे, ते म्हणजे आर्द्रता. आर्द्रता आर्द्रता म्हणजे काय, ते एका ठिकाणी पूर्ण वाळवंट आहे, एखाद्या प्रदेशामध्ये पूर्ण वाळवंट आहे, हे पूर्ण वाळवंट आहे. हे काय आहे तर वाळवंट. तर वाळवंट असल्यामुळे काय होतं, वाळवंट असल्यामुळे या प्रदेशामध्ये पाणीच कमी आहे, ऑलरेडी जमिनीमध्ये पाणी कमी असतं. त्याच्यात यावरती जर सूर्यप्रकाश पडला, तर हा भाग पूर्ण गरम होतो. आणि गरम झाल्यामुळं या वाळवंटातल्या प्रदेशात असं सिच्युएशन येते की जमीन गरम होते, आणि जमिनीत च्या वर असलेली हवा पूर्णपणे कोरडी होते. जमीन गरम होते, संपर्कातील किंवा जमिनीच्या संपर्कातील हवा गरम होते व ती कोरडी बनते, ठीक आहे. म्हणजे वाळवंटाच्या एरियामध्ये हवा कोरडी बनते. तर गोष्ट कायम लक्षात ठेवा, वाळवंटाच्या संपर्कात येणारी हवा, किंवा वाळवंटाच्या भागात असलेली हवा ही गरम होते, ठीक आहे, आणि ती कोरडी पण राहते. म्हणून तिथलं जे हवामान आहे हे कायम उष्ण आणि कोरड्या स्वरूपाचं असतं. तिथलं जे हवामान आहे ते उष्ण
आणि कोरड्या स्वरूपाचं राहतं. तर उष्ण आणि कोरड्या स्वरूपाचा जो कन्सेप्ट आहे, हा उष्ण आणि कोरड्या स्वरूपाचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर जमीन गरम होते, जमिनीच्या संपर्कातली हवा गरम होते आणि ती कोरडी बनते. कोरडी बनलेली हवा ही हवा बाष्प धारण जास्त करू शकते. म्हणजे तिची बाष्प धारण करण्याची शक्ती जास्त असते. बाष्प धारण करण्याची शक्ती तिची जास्त असते. का? कारण की तिच्यामध्ये बाष्पच नसतं. तिच्यामध्ये बाष्प नसतं म्हणजेच ती धारण जास्त करू शकते. तिच्यात ऑलरेडी जर बाष्प असतं तर ती धारण कमी करू शकली असती, पण ती पूर्णपणे कोरडी आहे. आणि जिथे हवा कोरडी असते त्या कोरड्या हवेची बाष्प धारण क्षमता जास्त असते. तर हा कायम कन्सेप्ट लक्षात ठेवा की जर आर्द्रता ओके जर वाळवंट असेल तर वाळवंटामध्ये जमीन गरम होते, जमिनीच्या संपर्कातील गरम हवा जी हवा असते ती गरम आणि कोरडी राहते, म्हणजे कोरडं वातावरण बनतं. आणि ही जी कोरडं वातावरण बनतं ही हवा बाष्प धारण जास्त करू शकते, म्हणजे तिची बाष्प धारण क्षमता ही खूप जास्त असते. बाष्प धारण क्षमता ही काय असते? ट्रिमंडस हाय लेवलची या ठिकाणी राहते. आणि हेच जर आपण आर्द्रतेचा कन्सेप्ट जर समुद्राच्या लेवलवरती जर बघितला, या ठिकाणी आहे समुद्र, तर समुद्रावरती बाष्पीभवन होतं. बाष्पीभवन झाल्यानंतर तिथं हवा किंवा हवेत बाष्प मिसळतं. काय होतं? बाष्प मिसळतं. बाष्प मिसळल्यावर हवेत काय होतं? बाष्प मिसळतं. ठीक आहे. बाष्प मिसळल्यावरती ऑब्विसली हवा जड होते, हाय प्रेशराइज पट्टा तयार होतो. पण आपल्याकडे हाय प्रेशराइज कडे जायचंय का? नाही. तर इथं काय होतं? इथं आपली जी हवा आहे ती आर्द्र बनते. आर्द्र बनते. काय बनते? आर्द्रता त्यात तयार होते. हवा थंड बनते असं समजूच नका, कारण की सूर्य डोक्यावरती आहे, त्यामुळे त्या प्रदेशात उष्ण वातावरण असतं. तिथं सुद्धा उष्णता आणि आर्द्रता असते, म्हणजे तिथं सुद्धा उष्ण व आर्द्र असं वातावरण बनतं. आणि लक्षात घ्या, जर हवेत आर्द्रता जास्त आहे म्हणजे हवेत पाणी जास्त आहे, हवेत बाष्प जास्त आहे. परत एकदा सांगतो, हवेत आर्द्रता जास्त आहे म्हणजेच हवेत पाणी जास्त आहे, हवेत बाष्प जास्त आहे. म्हणजे ऑलरेडी त्या हवेने बाष्प धारण करून ठेवलेला आहे. म्हणून जी हवा आर्द्रतायुक्त असते तिची बाष्प धारण क्षमता कमी असते. तिची बाष्प धारण क्षमता काय असते? कमी असते. तर कशाची जास्त असते आणि कशाची कमी असते हे तुम्हाला या डायग्राम वरती कळलं झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हे जे लेक्चर्स आहेत, या लेक्चर्सच्या माध्यमातून आपल्या यशोगंगा बॅच मधून जेवढं जास्त कव्हर करता येईल मला तेवढा बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत तुम्हाला घेऊन जायचे. ऑलरेडी तुम्ही हा सगळा कंपोनंट अंकुर बॅच मध्ये फाउंडेशन बॅचला कव्हर झालेला आहे, त्यातला बराचसा भाग तुमचा कव्हर झालेला आहे. आता तुम्हाला एकदम हाय लेवल वरती काय करायचंय? थोडंसं शिकायचंय. आणि ह्याच्यापेक्षा हाय लेवल तुमची ऑप्शनल मध्ये असते. ठीक आहे. म्हणजे एकदम नॉर्मल आपण मीडियम मध्ये आहोत आणि हाय लेवल आता ऑप्शनल मध्ये स्टार्ट होईल. ठीक आहे. तर हे काय लक्षात ठेवा की वाळवंट कुठे आहे? वाळवंटात काय असेल आर्द्रतेची स्थिती? तर वाळवंटातली स्थिती कशी असेल? हवेची एकदम कोरडी. म्हणजे वाळवंटात आर्द्रता जास्त असते का? नाही. समुद्राच्या पातळीच्या आजूबाजूला आर्द्रता जास्त राहते. समुद्रावरती तुम्हाला आर्द्रता काय राहील? सगळ्यात जास्त तुम्हाला दिसेल. ठीक आहे. मग हे आर्द्रतेचे कंपोनेंट आपण फ्युचरमध्ये पुढे पाहणारच आहोत. म्हणजे इथंच मी आर्द्रता संपवलं, इथंच मी तुम्हाला दाब संपवला, तापमान संपवलं असं समजू नका. आज मेन आहे आपल्याला काय? तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे सूर्याचा भाग. ठीक आहे. फक्त मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतोय की जेणेकरून तुम्हाला जर कधी असं विचारला एखादा प्रश्न, हवेची अंगे स्पष्ट करा. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये GS ला एखादा क्वेश्चन आला हवेच्या रिलेटेड की हवेची अंगे स्पष्ट करा, तर हवेची अंग तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्यातलं हे कुठलं अंग होतं? तर हे चौथं अंग होतं,
आर्द्रता. पहिला अंग काय बघितलं होतं आपण? तापमान. दुसरा अंग काय बघितलं होतं? वातावरणातील दाब. ठीक आहे. तिसरा अंग आपण काय बघितलं होतं? तिसरा अंग बघितलं होतं वारा. आणि चौथा अंग आपण बघितलं होतं आर्द्रता. पाचवा अंग आपण बघणार आहोत ढग. काही दिवसांपूर्वी आपण अंकुर बॅच मध्ये हा पॉइंट बघितला होता, हवेची अंगे. आठवते का? ढग, क्युमुलोनिंबस, निंबस, सिरस, स्ट्रॅटस. हे जे हवेची अंगे जे आहेत, हवेच्या अंगेतला पाचवा कंपोनंट म्हणजे ढग. तर ढग मीन्स काय? ढग म्हणजे बाष्प, धुलीकण यांचं कॉम्बिनेशन. बाष्प म्हणजे जलकण थोडक्यात. जलकण आणि धुलीकण यांचं कॉम्बिनेशन म्हणजे ढग. ठीक आहे. जलकण आणि धुलीकण यांचं कॉम्बिनेशन म्हणजे ढग. ढग हा प्रकार खूप हलका असतो, खूप हलका. तो हवेवर तरंगतो, तो हवेवर तरंगतो. ढग हा काय असतो? हवेवर तरंगतो. ठीक आहे. लक्षात लक्षात. हे कधी? तर ढग कधी दिसतो? हा कधी तयार होतो? हे सिच्युएशन सगळ्यात महत्वाची. तो कधी तयार होतो? ढग तुम्हाला जमिनीच्या जवळ कधी बघितलेत का तुम्ही खाली उतरताना? तर डोंगरावर ठीक आहे, डोंगरावर ढग उतरतात हे ओके. पण तुम्ही तुमच्या जमिनीवरती तुमच्या समोर कधी ढग उतरलेत का? नाही. ढग कधी तयार होतो? तर ते सिच्युएशन लिहून ठेवा. जेव्हा हवा थंड होते. आता हवा कुठं थंड होते आपल्याकडे? तपंबरामध्ये. हवा वरतीच थंड होते ना. तपंबरामध्ये हवा थंड कुठं होते? तर वरती होते. माणसाच्या जवळ होते का? नाही. ते माणसापासून उंच होते. जसं जसं हवा वरती जाते, जशी जशी हवा वरती जाते, लक्षात ठेवा, हवा वर गेली, हवा वर गेली की त्या हवेसोबत बाष्प प्लस धुलीकण सुद्धा वरती जातात. ठीक आहे. जशी जशी हवा वर गेली, त्या हवा वर जाण्यासोबत बाष्प आणि धुलीकण सुद्धा काय होतात? वरी जातात. आणि वर गेल्यावरती हवा थंड झाली, हवा थंड झाली की बाष्प जलकणात बदलतात. बाष्प काय होतात? जलकणात बदलतात. बाष्प जलकणात बदलल्यानंतर हे जलकण धुलीकणाला चिकटतात. धुलीकणाला चिकटतात. आणि धुलीकणाला चिकटल्यानंतर, ठीक आहे, धुलीकणाला चिकटल्यानंतर किंवा जलकणात ते बदलत राहतात. आणि त्याच्यानंतर काय होतात? तर यानंतर ढग फॉर्म होतात. ढग फॉर्म होतात म्हणजे आपल्याला एक पांढरा पांढरा धुसर धुसर असा पट्टा दिसतो. हे पांढरा धुसर पट्टा म्हणजे जलकण आणि धुलीकणाचं कॉम्बिनेशन असतं. आता इंटरेस्टिंग गोष्ट, ढगातनं पाणी कधी पडतं? ढगातून पाणी कधी पडते? तर जेव्हा ढग फॉर्म होतात, त्या ढगामध्ये खूप सारे जलकण तयार झालेले असतात. आणि जसा जसा तो ढग वरती जातो, ओके, लक्षात घ्या, जसा जसा ढग वर जातो तो आणखीन थंड बनतो. जसा जसा ढग वरती जातो तो आणखीन थंड बनतो. थंड झाल्यावर, ठीक आहे, थंड झाल्यावर त्याची बाष्प धारण क्षमता संपते. म्हणजे तो जास्तीत जास्त बाष्प धारण करतो, त्याच्यानंतर तो बाष्प धारण करू शकत नाही. त्याची बाष्प धारण क्षमता संपली तर त्याच्यामध्ये जलबिंदू तयार होतात. जलबिंदू आणि नंतर पाण्याचे थेंब. पाण्याचे थेंब जसं की 8वीच्या पुस्तकात तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्हाला एक स्पंज दिलेला आहे. स्पंज घ्या, स्पंज वरती पाणी ओता. पाणी ओतल्यानंतर तो स्पंज काय करेल? पाण्याला ॲब्झॉर्ब करेल. एक कप भर पाणी ओतलं तर एक कप भर तो पाणी ॲब्झॉर्ब करेल. पण तुम्ही एक ग्लास भर पाणी ओतायला गेलात तर स्पंज मध्ये जेवढी कॅपॅसिटी आहे तो तेवढंच पाणी आपल्याजवळ ठेवेल. बाकीचं सगळं पाणी तो खाली पाडेल किंवा तो सोडेल ते पाणी.
म्हणजे त्याची जी धारण क्षमता आहे त्या धारण क्षमतेपेक्षा जर जास्त जलकण त्या स्पंजमध्ये किंवा ते पाणी जर त्या स्पंजमध्ये जमा झालं तर डेफिनेटली स्पंज पाणी बाहेर पडतो. सेम ढगाचं पण तसं असतं. ढग आहे ना, ढग, ह्या ढगामध्ये एक ठराविक लिमिट पर्यंतच जलकण साठलेले असतात. जर हे ढग आणखी उंचावरती गेले, ठीक आहे, ढग जेवढ्या उंचावरती आहेत म्हणजे जे एका ठराविक उंचावर ढग फॉर्म होतात, पण हे ढग झालेले फॉर्म झालेले जे ढग आहेत ना ते आणखी वरती गेले तर ते आणखी थंड होतात. थंड झाल्यानंतर त्यांच्यातली पाणी जे आहे ना ते पाणी जमा होतं. ते आणखी वरती गेलं की आणखी पाणी जमा होतं. जमा होतं 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 आणि एक लिमिट पर्यंत आल्यानंतर पाणी बदाबद खाली पडतं. ढगातनं पाणी खाली पडतं. ही जी कंडिशन असते ह्याच कंडिशनला आपण काय म्हणतो तर प्रेसिपिटेशन, ठीक आहे, म्हणजे वृष्टी. ठीक आहे, ही जी कन्सेप्ट सांगितली ना, जलबिंदू आणि पाण्याचे थेंब तयार होणे किंवा ढग तयार होणे, याच कन्सेप्टला म्हणलं जातं वृष्टी. वृष्टी याचा अर्थ आहे प्रेसिपिटेशन. ओके, ह्यालाच काय म्हणलं जातं प्रेसिपिटेशन, ह्याला म्हणलं जातं वृष्टी. आर्द्र हवेचे तापमान जर कमी झालं तर सांद्रीभवन होतं आणि बाष्पाचं ओके, आर्द्र हवा थंड झाली तर बाष्पाचे जल बिंदूत रूपांतरण सुरू होतं. तर जलबिंदूत रूपांतरण जेव्हा सुरू होतं त्यालाच म्हणलं जातं प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशनमध्ये वेगवेगळे प्रकार पण आहेत, ज्याच्यामध्ये हिम, दव, दहिवर, गारा म्हणजे प्रेसिपिटेशनचे वेगवेगळे कंपोनंट आहेत. उदाहरणार्थ पर्जन्य, हिमला घनीभवन म्हणतात. ठीक आहे, पर्जन्य, हिम, ठीक आहे, त्याच्यानंतर दव, त्याच्यानंतर दहिवर, ठीक आहे, त्याच्यानंतर गारा. हे जे सगळे प्रकार तुम्हाला जे दिसतात ना, इट्स ऑल अबाउट प्रेसिपिटेशन. ठीक आहे, हे सगळेचे सगळे वृष्टीचे प्रकार आहेत. ठीक आहे, वृष्टीचे प्रकार आहेत. ठीक आहे, आणि जो 7वा प्रकार आहे, म्हणजे तुम्हाला 5वा आणि 6वा प्रकार झाला, 7वा जो प्रकार आहे त्याला म्हणलं जातं दृश्यता. दृश्यता म्हणजे काय तर विजिबिलिटी. 7वा प्रकार जो आहे त्याला म्हणलं जातं दृश्यता, विजिबिलिटी. विजिबिलिटी म्हणजे काय पोरांनो? विजिबिलिटी म्हणजे काय तर विजिबिलिटी ह्याचा अर्थ आहे, विजिबिलिटी ह्याचा अर्थ आहे दिसणे. हवा जर स्वच्छ आणि कोरडी असेल तर ती पारदर्शक दिसते. तुम्ही कधी बघितलंय का की पाऊस पडण्याच्या आधी जर दूरवर तुम्ही जरासा क्षितिजावरती पाहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं पूर्णपणे अंधुक अंधुक दिसतं, आणि पाऊस पडून झाला की तुम्हाला एकदम स्वच्छ दिसतं, एकदम स्वच्छ, कसल्याही प्रकारचं हे नसतं त्याच्यामध्ये, एकदम क्रिस्टल क्लिअर, एकदम क्लीन एअर दिसते तुम्हाला. ओके, म्हणजे आपण असं लांबपर्यंत बघितलं ना, काही काही लोक बघा उंच इमारतीवर राहतात, तर उंच इमारतीवर राहणाऱ्या लोकांचं कसं असते, 3-4 तिसऱ्या-4थ्या मजल्यावर राहतात. त्यांनी लांब जर बघितलं ना तर त्यांच्या 5-6 किलोमीटरच्या अंतरावर पूर्ण असा पांढरा पांढरा पट्टा तयार झालेला असतो, असा एक धुसर पट्टा तयार झालेला असतो. आणि हा जो धुसर पट्टा असतो, धुसर पट्टा म्हणजे काय असतं तर धूळ आणि त्या धुळीपासून तयार झालेले असे एक छोटे छोटे पार्टिकल्स तुम्हाला दिसत राहतात. धूळ असते ती पूर्ण. ठीक आहे, ह्या धुळीला जलकण जर चिकटले, ह्या जर धुळीला जलकण जर चिकटले तर बनतं धुकं. काय बनतं? धुकं. धुळीमध्ये जर जलकण अडकले किंवा जलकण तयार झाले तर तिथं बनतं धुकं. तर कायम लक्षात ठेवा, धुक्याचा भाग सगळ्यात महत्वाचा असतो. ठीक आहे, म्हणजे धुकं, दव, पाऊस, ठीक आहे, कधी कधी धुळीची वादळं,
हे जे काही असतात ना, हे किंवा वारा वारा व्हायला लागला की वारा व्हायल्यामुळे सुद्धा दुसर दुसर दिसतं. पण ज्यावेळेस पाऊस पडतो तर पाऊस काय करतो, पावसाचं पाणी जेव्हा ढगापासून जमिनीपर्यंत येतं तेव्हा वातावरणातले सगळे हे जे काही धूळ वगैरे असते ना, हे सगळं आपल्यासोबत खाली जमिनीवरती पडतं. हे सगळं जमिनीवर खाली पडतं आणि पूर्ण आकाश निरभ्र होतं. पूर्ण आकाश निरभ्र होतं. तर असे काही कंपोनंट्स लक्षात ठेवा की ज्या कंपोनंट्स मध्ये सुद्धा काही घटक म्हणजे येतात, हे तुम्हाला विचारलं जातात मोठ्या प्रमाणात, हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. म्हणजे आता हे झाली फक्त हवा. ठीक आहे. हवा म्हणजे काय, तर एक प्रकारचं वेदर किंवा एअर. आणि या हवेचे हे सगळे घटक आहेत. ओके, हवेचे हे सगळे घटक आहेत. तर हवेचे घटक तर सोडा, हवेचे हे झाले अंग. तर याच्या पुढचं जे अंग येतं ते येतं हवामानाचं. व्हॉट इज मीन बाय हवामान? हवामानाला म्हणलं जातं क्लायमेट. हवामान म्हणजे काय, तर क्लायमेट. हवेची जी स्थिती आहे त्या हवेच्या स्थितीला म्हटलं जातं वेदर, हवामानाचा अंदाज किंवा हवामानाची स्थिती. पण ज्या ठिकाणी हवामान हा शब्द पर्टिक्युलरली विचारला जातो किंवा हवामान हा शब्द घेतला जातो, याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं स्पेशली क्लायमेट. लक्षात आलं का? स्नेहल, वर्षा, ललिता मॅडम, संदेश, सुप्रिया, क्लियर आहे? हा सगळा जो भाग आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. दीर्घकालीन वातावरणाची जी स्थिती असते त्या दीर्घकालीन वातावरणाच्या स्थितीला क्लायमेट म्हणतात. मी मगाशी सांगितलं होतं की हवामानामध्ये दीर्घकालीन स्थिती असते. काय असते? दीर्घकालीन स्थिती. सिंपल आहे. एका दीर्घकालीन स्थितीमध्ये एखाद्या प्रदेशात कशा पद्धतीचं हवामान राहू शकतं, हे जे अंदाज काढले जातात, त्यालाच, ठीक आहे, त्यालाच दीर्घकालीन हवामान किंवा क्लायमेट असं म्हणतात. हे हवामान साधारणतः वर्षाचं पण काढलं जातं, हे हवामान 6 महिन्याचं काढलं जातं किंवा हे हवामान ऋतूंचं पण काढलं जातं. ठीक आहे. स्पेशली हवामानाचा अभ्यास करत असताना तापमान आणि पर्जन्य हे सगळ्यात महत्त्वाचे घटक असतात. ठीक आहे. लक्षात घ्या, हवामानाचा अभ्यास करत असताना दीर्घकालीन स्थिती मेंटेन ठेवण्यासाठी पहिला म्हणजे तापमान आणि दुसरा म्हणजे पर्जन्य. कुठला? पर्जन्य. यांचा अभ्यास सगळ्यात जास्त केला जातो बरं का. तापमान आणि पर्जन्याचा अभ्यास सगळ्यात जास्त केला जातो. आणि हे दोनच गोष्टी अशा आहेत की या दोन गोष्टींवरती त्या ठिकाणी हवामान कसं आहे दीर्घकालातलं ते समजतं. आता आपल्याकडे पण बघा ना, आपल्याकडे आता काय येईल, आपल्याकडे काय राहते, आता काही दिवसात आपल्याकडे उन्हाळा सुरू होईल. म्हणजे आपल्याकडे काय होतं, आपल्याकडचं तापमान वाढेल. जेव्हा आपल्याकडचं तापमान वाढतं आपण काय म्हणतो रे त्याला, त्याला आपण म्हणतो उन्हाळा. बरं, आपल्याकडचं तापमान कमी होतं आपण काय म्हणतो रे त्याला, आपण त्याला म्हणतो हिवाळा. झालं. आणि आपल्याकडं पर्जन्य वाढतं त्याला आपण काय म्हणतो, तर पावसाळा. झालं. आपल्याकडे पाऊस येतो त्याला आपण म्हणतो पावसाळा. एखाद्या स्थितीत एखाद्या प्रदेशामध्ये जी क्लायमॅटिकल किंवा एक वातावरणाची अशी एक अवस्था आहे की जी खूप दीर्घकाळ टिकते. आपल्या पृथ्वीवरती उन्हाळा दीर्घकाळ आहे, हिवाळा दीर्घकाळ आहे, पावसाळा दीर्घकाळ आहे. आपल्या भारतामध्ये 6 महिने पावसाळा तामिळनाडूला असतो माहिती आहे. कधी कधी तर 8 महिने सुद्धा पावसाळ्याचा फेस येत म्हणजे फील येतो तिथे. साऊथ इंडिया मध्ये पावसाळा जास्त काळ आपल्याला अनुभवायला मिळतो. पण हाच पावसाळा आपल्याला राजस्थानमध्ये अनुभवायला मिळतो का? नाही. राजस्थानमध्ये तुम्हाला अशी स्थिती अनुभवायला मिळेल की तिथं उन्हाळा सगळ्यात जास्त आहे. पण विसरू नका की राजस्थानमध्ये रात्री खूप थंडी वाजते. राजस्थानमध्ये रात्री खूप थंडी वाजते. म्हणजे राजस्थानला कधी तुम्ही फिरायला गेलात आणि तुम्ही असा विचार केला की नाही नाही मी फक्त सुती कपडे घालून जातो, मी काय तिकडं स्वेटर बिटर किंवा असं काही जॅकेट बिकेट घेऊन जाणार नाही, तर लय मोठी चुकी कराल. का? कारण की तुम्हाला दिवसभर तिथं उकाडेल, तिथं दिवसभर तुम्ही एसीत बसाल पण रात्री तुम्ही एसी बंद करून ठेवाल, एवढी थंडी असते तिथं. म्हणजे रात्री त्या ठिकाणी 15 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान ड्रॉप होतं आणि दिवसाचं टेम्परेचर तिथं 42-44 पर्यंत जातं.
आता तुम्ही जर गेलात ना, आता जरी ह्या कंडिशनमध्ये, म्हणजे तुम्ही मार्चच्या कंडिशनमध्ये जर तिथे गेलात किंवा फेब्रुवारीच्या कंडिशनमध्ये जर तिथे गेलात, तर तिथं सध्या 42 ते 44 डिग्री सेल्सिअस तापमान आज चालू आहे तिथं. का? बिकॉज ऑफ कोरडा एरिया आहे तो, शुष्क प्रदेश आहे तो, हवा कोरडी आहे तिथली. हवा कोरडी असल्यामुळे तुम्हाला तिथं गरमी होणारच दुपारची. लक्षात आलं? आणि हेच जर तुम्ही जंगलाच्या प्रदेशात गेलात तर आजूबाजूला सगळीकडे जंगल आहे, वनराई आहे, अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला थंडच वाजणार, तुम्हाला थंड जाणवणारच. का? कारण की तिथं आजूबाजूला पूर्णपणे हिरवळ आहे. तुम्ही समुद्राच्या किनारी गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं उकाडेल, पण तिथं तुम्हाला म्हणजे ह्युमिड वातावरण, ह्युमस नाही, ह्युमिड वातावरण वाटेल. तुम्हाला हवेमध्ये बाष्प असल्याचं फील येईल. हवा तिथं ओली असेल, कोरडी नसणार, ओली असते तिथं, म्हणजे बाष्प आहे त्याच्यात. तर अशी सिच्युएशन तुम्हाला या ठिकाणी दिसते. आणि ह्या दोन कंपोनंट खूप गरजेचे आहेत, तापमान आणि पर्जन्य. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की हवामानाची स्थिती दर्शवण्यासाठी कोणत्या घटकांचा सगळ्यात जास्त अभ्यास केला जातो? कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? तर तापमान आणि पर्जन्य. तुम्हाला काय सांगायचं लक्षात आलं? मला काय सांगायचं लक्षात आलं का? तर हवामानाचे जे घटक आहेत, या हवामानाच्या घटकानुसार, ठीक आहे, हवामानावर परिणाम करणारे काही घटक उपयोगी पडतात. तर ते पुढे लिहून घ्या. हवामानावर परिणाम करणारे जे घटक आहेत, त्यातला सगळ्यात पहिला घटक, हवामानावर परिणाम पाडणारे घटक, सगळ्यात पहिला घटक म्हणजे अक्षांश. ठीक आहे. दुसरा जो घटक आहे, या दुसऱ्या घटकाला म्हणलं जातं समुद्रापासूनची उंची. तिसरा घटक जो आहे तो आहे सागरी सानिध्य. सागरी सानिध्य. चौथा घटक आहे तो म्हणजे सागरी प्रवाह. आणि पाचवा घटक जो आहे तो आहे वारे. म्हणजे हवामानावर परिणाम पाडणारे हे 5 घटक लिहून ठेवायचे. डिस्क्रिप्टिव्ह वाले किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा जो तयार करतायत त्यांनी हे सगळे कंपोनंट स्वतःच्या भाषेत लिहून ठेवायचे की यांच्यामुळे काय परिणाम पडतो. मला सांगा, वाऱ्यामुळे काय परिणाम पडतो? वाऱ्यामुळे काय परिणाम पडतो? वाऱ्यामुळे काय होते? वाऱ्यामुळे तापमान, आर्द्रता, पर्जन्य या घटकावर परिणाम होतो. लिहून घ्या. वाऱ्यामुळे कशावर परिणाम होतो? तर वाऱ्यामुळे तापमान, आर्द्रता आणि पर्जन्य या 3 गोष्टींवर परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. ठीक आहे. म्हणजे उष्ण प्रदेशावरून जर वारे वाहत असतील तर ते वारे गरम वारे होणार. म्हणून वाऱ्यांचे पण 2 प्रकार पडतात. एक म्हणजे उष्ण वारे आणि दुसरे म्हणजे थंड वारे. मग आता पुढे जाऊन आपल्याला हे सगळं शिकायचंय बरं का. हे म्हणजे हे असं समजू नका की मी फक्त आज एवढं शिकवलं झालं आपलं संपलं. नाही, हे सगळे कंटेंट तुम्हाला शिकायचे आणि खूप डिटेलमध्ये आहेत. म्हणजे तुम्हाला जगातले कुठले कुठले उष्ण वारे, कुठले कुठले थंड वारे हे सगळं माहिती असलं पाहिजे. त्यांची नाव आहेत: चिनूक वारे, ठीक आहे, मिसल वारे, डॉक्टर वारे, लुह वारे, मिस्ट्रल वारे, फॉन वारे, बोरा वारे, कोरा वारे. ओके, सगळे असे ढोरासारखे नुसते वारेच वारेत. लय भारी भारी वारेत. आता खरा तुमचा अभ्यास सुरू झाला. बरोबर का स्नेल? आता काहीतरी वाटतं. आता तुम्हाला काय करायचंय? ओके, आता तुम्हाला फक्त ठोकाठोकी करायची बस. धिंगाणा. काय करायचंय? तुम्हाला कंटेंट मिळते का नाही? तुम्हाला कंटेंट मिळाला. आता तुम्हाला ह्याला काय करायचंय? फक्त इलॅबोरेट करायचंय, एक्सप्लेन करायचंय, सिस्टमॅटिकली एक्सप्लेन करायचंय. तुम्हाला उष्ण वारे, थंड वारे, ओके, वाऱ्याचा इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसतो. समुद्रावरून वारे वाहत जमिनीवर आले
तर पाऊस देतात, त्याला बाष्पयुक्त वारे म्हणतात. आणि जमिनीवरून समुद्राकडे जर वाहत गेले तर ते कोरडेत वारे असणार, ते समुद्रात काय देणार आहेत का? काहीच नाही देणार. कधी कधी असं उलट वाहतं, जमिनीकडून समुद्राकडे, समुद्राकडून जमिनीकडे. तर असे जे वारे असतात, हे वारे तुम्हाला काय करायचे? काही लिहा ना. तुम्हाला कुणी अडवले का इथं? तुम्हाला मी वाऱ्यांच्या ह्याच्यात अडवले का? तुम्हाला 5 कंपोनेंट मिळाले. बरं, सागरी प्रवाह. सागरी प्रवाहाचा काय मॅटर होतो? ठीक आहे, सागरी प्रवाह सुद्धा 2 प्रकारचे असतात. सागरी प्रवाह 2 प्रकारचे असतात. कालचं तुम्ही फाउंडेशनचं लेक्चर केलं असेलच. काल तुम्हाला फाउंडेशन, आता लक्षात आलं का फाउंडेशनचा इथं फायदा काय होतो? समजलं का फाउंडेशनचा फायदा काय येतं? तर सागरी प्रवाह तुम्ही बघितले होते. सागरी प्रवाह कशा प्रकारचे असतात संदेश? 2 प्रकारचे असतात. सागरी प्रवाह 2 प्रकारचे असतात. एक असतात थंड प्रवाह आणि एक असतात उष्ण प्रवाह. सागरी प्रवाह काय असतात? 2 प्रकारचे असतात. एक असतो थंड आणि एक असतो उष्ण. जर थंड समुद्राचं पाणी असेल तर तो बाष्प तयार करत नाही. ठीक आहे, सागरी प्रवाह जर थंड असेल तर बाष्प जास्त तयार करत नाही, पण उष्ण असेल तर बाष्प जास्त तयार करतो. का? कारण की उष्ण पाणी लवकर गरम होतं आणि जास्त बाष्प तयार करतं. थंड पाणी हे कमी बाष्प तयार करतं. मग ह्याच्यात तुम्ही थंड पाण्याचा इफेक्ट म्हणजे एल निनो आणि उष्ण पाण्याचा इफेक्ट म्हणजे ला निना. आणि ह्या वर्षी 2025 ला ला निना आहे. ह्या वर्षी लय दणकून पाऊस आहे आपल्याकडे. या वर्षी 2025 ला ला निना इफेक्ट आहे. म्हणजे समुद्राचं पाणी जर जास्त उष्ण असेल तर समजायचं आपल्याकडे जास्त बाष्प तयार होईल. जास्त बाष्प तयार झालं, जास्त पाऊस तयार होईल. समुद्राचं पाणी थंड आहे, थंड असल्यामुळं बाष्प कमी तयार होईल. बाष्प कमी तयार होईल तर पाणी कमी पडेल. लक्षात आलं? या पॉइंटनी तुम्हाला काय करायचंय? कट टू कट लिहायचंय. एकदा तुम्हाला हवामान आणि हवा आणि वातावरणाचे घटक आणि वातावरणचे थर हे जर गोष्टी तुम्हाला समजल्या, मग तुम्ही सूर्याच्या रेडिएशन्स वरती यायला तयार राहता. मग तुम्हाला लक्षात येऊन जातं की सूर्याचं रेडिएशन काय. येस, यावर्षी ला निना आहे, एल निनो नाही आहे यावेळेस. एल निनो मागच्या 2 वर्षांपूर्वी होता, पण एल निनोचा खूप मोठा इफेक्ट झाला नाही. आपल्याकडे तर सुपर एल निनो येऊन गेलेला आहे 2 वर्षापूर्वी, सुपर एल निनो. आणि यावेळेस आता कसं आहे काय माहिती, पण आता सांगितलं गेलेलं आहे की ला निना आहे. आता ला निना आणि एल निनो काय असते ते आपण नंतर पुढे बघू फ्युचरमध्ये एखादं लेक्चर वगैरे घेऊन. पण हे काही घटक लक्षात ठेवा की हे खूप इम्पॉर्टंट राहतात. त्यानंतर सागरी सानिध्य. सागरी सानिध्य म्हणजे काय रे? समुद्राच्या जवळ जर तुम्ही राहायला गेले तर तिथं तुम्हाला वर्षभर आर्द्रता, आणि तुम्ही जर समुद्राच्या आतमध्ये राहायला गेलात किंवा समुद्राच्या आत, समजा तुम्ही विदर्भात राहायला आलात, तर विदर्भात राहायला जर आलात तर तुम्हाला इथं मार गरमी, नुसती गरमीच गरमी. बरोबर, म्हणजे समुद्राच्या आत राहायला, म्हणजे समुद्राच्या आतमध्ये म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर राहायला गेलात तर तुम्हाला आर्द्रता, आणि समुद्राच्या पासून आत जर तुम्ही जमिनीच्या आतमधल्या भागात राहायला गेला तर तुम्हाला तिथं कोरडं वातावरण सापडेल. तर ह्याच्यानुसार सुद्धा तुम्ही त्या प्रदेशाची हवामान स्थिती, क्लायमेट त्या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, समुद्र सपाटीपासूनची उंची ती मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की समुद्र सपाटीपासून जसं जसं तुम्ही उंच जाल तसं तसं थंडी वाजत जाते. ठीक आहे, तुम्ही समुद्राच्या लेवलपासून जसं जसं उंच जाल 165 मीटर उंच गेलं की 1 डिग्री सेल्सिअस तापमान कमी होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे समुद्र सपाटीपासून जसं जसं तुम्ही उंच जाल तापमान तुमचं कमी होत जातं. आणि अक्षांश, अक्षांश म्हणजे काय रे? एनसीआरटीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला अक्षांशावरती खूप छान पद्धतीने पॉइंट दिलेले आहेत. अक्षांश म्हणजे काय? तर पृथ्वीचा जो अक्षांश आहे, ठीक आहे, पृथ्वीचा जो अक्षांश आहे त्या पृथ्वीच्या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये 0 डिग्रीवरती काय आहे? तर विषुववृत्त. या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये तुम्हाला 12 महिने लंबरूप सूर्यकिरणे मिळतात. 12 महिने लंबरूप सूर्यकिरणे असतात. त्यामुळे हा प्रदेश, हा जो प्रदेश आहे, हा प्रदेश खूप 12 महिने लो प्रेशराइज बिल्ट असतो. इथं कमी दाबाचा पट्टा असतो. हा कमी दाबाचा पट्टा यालाच म्हणतात डोलड्रम. कमी दाबाच्या पट्ट्याला काय म्हणतात? डोलड्रम म्हणतात.
तर विषुववृत्तीय पट्टा जो आहे, या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये 12 महिने लंबरूप सूर्यकिरणे असतात. कमी दाबाचा पट्टा असतो. ठीक आहे. आणि वरच्या भागात 12 महिने शीत प्रदेश असतो. ओके, 12 महिने शीत प्रदेश असतो. आता मला सांगा, इथं 12 महिने हाय प्रेशर, इथं 12 महिने हाय प्रेशर असतो. इथं हाय प्रेशर आहे, इथं हाय प्रेशर आहे, इथं लो प्रेशर आहे. ठीक आहे. तर हा जो पट्टा आहे 0 डिग्रीच्या वरती म्हणजे 30 डिग्रीचा, हा 30 डिग्रीचा दक्षिणेकडचा, या ठिकाणी हाय प्रेशराइज पट्टा असतो. इथं काय असतो? हाय प्रेशराइज पट्टा. ठीक आहे. आणि ह्याच्यावरती हा इथं परत एकदा लो प्रेशराइज पट्टा, इथं परत एकदा लो प्रेशराइज पट्टा. तर हे जे हाय प्रेशर लो प्रेशर हाय प्रेशर लो प्रेशर जे क्रिएट झालेले आहेत, हे सगळे अक्षांशाच्या हिशोबाने क्रिएट झालेले आहेत. ठीक आहे. म्हणजे इथं 55 ते 65 लो 55 ते 65च्या एरियामध्ये एक, किंवा 50 ते 60च्या एरियामध्ये काय झालेला असतो? तो एक लो प्रेशराइज पट्टा क्रिएट झालेला असतो. इथं सुद्धा 55-60 पर्यंत लो प्रेशराइज पट्टा झालेला असतो. ठीक आहे. 90 डिग्रीवरती तर हाय प्रेशराइज पट्टा कायम असतो. 30 डिग्रीवरती हाय प्रेशराइज, 30 डिग्रीवरती हाय प्रेशराइज, तर असे हाय प्रेशर लो प्रेशर हाय प्रेशर लो प्रेशरचे पट्टे तयार झालेले असतात. तर अक्षांशानुसार आपल्याकडे हवामानाचे पट्टे वेगळे झालेले असतात. आणि ह्या हवामानाच्या पट्ट्यामुळेच आपल्याकडे वारे तयार होतात. म्हणजे आता इथून पुढे आपल्याला जेवढे काही कंपोनंट आपण आज पाहिलेले आहेत, त्या प्रत्येक कंपोनंटकडे जाऊन त्या प्रत्येक कंपोनंटवरती आपल्याला काय करायचंय? तर एक अभ्यास करायचा आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक कंपोनंटवरती जाऊन त्याचा एक परिपूर्ण असा अभ्यास कराल, त्याच्यानंतर त्याचा ओके, त्यानंतरच त्याचा काय केला जातो? तर एक पॅटर्न समजतो. त्यानंतरच तुम्हाला एक समजेल की पॅटर्न कसा असतो. म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये हवामानाचा आपण जो अभ्यास करतो, हा हवामानाचा अभ्यास आपल्या दृष्टिकोनातनं आपल्या मनुष्याच्या रिलेटेड असतो. ठीक आहे, मनुष्याच्या रिलेटेड असतो. आता येऊ आपण थोडंसं पुढच्या पॉईंटमध्ये, ज्या पुढच्या पॉईंटला म्हणलं जातं सोलर रेडिएशन्स. ठीक आहे, काय म्हणतात त्याला? सोलर रेडिएशन. हिट बजेट कदाचित मी तुम्हाला उद्या सांगेल. आज आपण फक्त सोलर रेडिएशन समजून घेऊ. सोलर रेडिएशन. सोलर रेडिएशन म्हणजे काय? तर सूर्यकिरण आपल्या पृथ्वीपर्यंत येणे किंवा सूर्यकिरण आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचणे, त्याला सोलर रेडिएशन म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का? ठीक आहे, की आपल्या पृथ्वीवरती जवळपास आपली पृथ्वीवरची जी उष्णता आहे किंवा पृथ्वीला उष्णता ही सूर्यापासूनच भेटते. सूर्यापासून मिळते. आपल्या पृथ्वीची एक बाजू कायम सूर्याच्याकडे असते आणि दुसरी बाजू सूर्याच्या अपोजिट डायरेक्शनने असते. म्हणून आपल्याकडे पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवस आणि रात्र होत असतात. तर ज्या बाजूने दिवस असतो त्या बाजूने पृथ्वीवरती सूर्य खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा देत असतो. ठीक आहे, खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा देत असतो. आणि सूर्य आपल्यापासून खूप मोठा आहे, आपल्या पृथ्वीच्या व्यासाच्या 100 पटीनं मोठा आहे. पृथ्वीच्या व्यासाच्या 100 पटीनं मोठा सूर्य आहे. ठीक आहे, खूप मोठा गोळा आहे तो, खूप मोठा गोळा आहे. ठीक आहे, लक्षात. तो पृथ्वीपेक्षा खतरनाक आहे. तो एक हायड्रोजन आणि हेलियमचा गोळा असल्यासारखा आहे. तो वायुरूपी, त्याला काही जमीन वगैरे नाहीये सूर्यावर. सूर्य फक्त एक वायूचा गोळा आहे. त्याच्या पृष्ठभागाचं तापमान 6000 डिग्री सेल्सिअस आहे. ठीक आहे, तो एवढा महाप्रचंड आहे. ठीक आहे, तो एवढा महाप्रचंड आहे की सूर्याच्या प्रत्येक दर चौरस मीटर मधून जिथं सूर्य आहे ना, सूर्य कायम लक्षात ठेवा, सूर्याच्या दर चौरस किलोमीटर मधून, प्रत्येक चौरस किलोमीटर मधून 1,20,000 अरब 1,20,000 अरब, बर का, अरब एवढी, आता हे जूल मध्येच कन्सिडर केलं जातं, एवढी
उष्णता बाहेर पडते, एवढी शक्ती, ठीक आहे, एवढी शक्ती बाहेर पडते. आणि ही जेव्हा आपल्या पृथ्वीला मिळते, आपल्या ज्यावेळेस पृथ्वीला मिळते तेव्हा पृथ्वीच्या बाह्य आवरणावर, आता पृथ्वीच्या बाह्य भागामध्ये हे असं आवरण आहे, तर पृथ्वीच्या बाह्य आवरणावर, बाह्य वातावरणाच्या थरावर जेव्हा ही पोहोचते, जेव्हा ही एनर्जी बाह्य आवरणावर पोहोचते, तेव्हा तेव्हा जेव्हा ती बाह्य आवरणावरती पोहोचते तेव्हा 1.94 कॅलरी स्क्वेअर किलोमीटर स्क्वेअर सेंटीमीटर, ठीक आहे, स्क्वेअर सेंटीमीटर पर मिनिट. वन पॉइंट 1.94 कॅलरी स्क्वेअर सेंटीमीटर पर मिनिट, म्हणजे एका मिनिटाला पृथ्वीपासून जी एनर्जी आपल्या, म्हणजे सूर्यापासून जी एनर्जी आपल्या पृथ्वीवर येते ना, ते बाह्य, पृथ्वीवर नाही बरं का, पृथ्वीच्या वातावरणाच्या बाह्य बाजूला इथं, ती एका स्क्वेअर सेंटीमीटरला एका मिनिटात 1.9 कॅलरी मिळते. म्हणजे प्रचंड आहे, एवढी खतरड आणि एवढी डेंजरस ही एनर्जी मानली जाते. यामुळे बाह्य वातावरणावरची टेम्परेचर 1700 डिग्री सेल्सिअस वरती पोहोचतं, माहिती आहे. म्हणजे तुम्ही जर पृथ्वीपासून वरती 450 किलोमीटर उंचावर गेले ना, तर त्या ठिकाणी 1700 डिग्री सेल्सिअस तापमान असतं. आपल्याकडचे नॉर्मल धातू तिकडे वितळतील, एवढी प्रचंड उष्णता त्या ठिकाणी असते, असे गरम होतील, फार लाल लाल होतील ते, अशी सिच्युएशन त्या ठिकाणी तयार झालेली असते. त्यामुळे बाह्य वातावरणाचा जो भाग असतो ना, ह्या बाह्य वातावरणाच्या थरावर हे पोहोचत असते. तर हे पॉइंट लक्षात ठेवा. पृथ्वीला सूर्यापासून निघताना खतरनाक निघते, डायरेक्ट 1,20,000 अरबच्या आसपास असते, एवढी प्रचंड उष्णता, ठीक आहे, एवढी प्रचंड उष्णता ही आपल्या पृथ्वीवर पोहोचते. तुम्हाला माहिती आहे का की सूर्यापासून आपल्या पृथ्वीवरती उष्णता येण्यासाठी किती मिनिटाचा कालावधी लागतो? कितीचा असतो? सूर्यापासून किंवा किती काळ लागतो सूर्यापासून जेव्हा पृथ्वीला एनर्जी येते किंवा सूर्यापासून एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा किती मिनिट लागतात? तर साधारणतः 9 मिनिट लागतात. किती? 9 मिनिटाचा कालावधी लागतो, ठीक आहे. म्हणजे सूर्यापासून पृथ्वीवरती सूर्यकिरण येण्यासाठी 9 मिनिट लागतात. आणि सूर्यप्रकाशाचा वेग किती असतो पोरांनो? जो सूर्यप्रकाशाचा जो वेग आहे, हा सूर्यप्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर पर सेकंद असतो. किती? तर 3 लाख किलोमीटर पर सेकंद एवढ्या गतीनं सूर्यप्रकाशाचा वेग या ठिकाणी राहतो. सूर्यप्रकाशाचा वेग किती राहतो? तर 3 लाख किलोमीटर पर सेकंद. या सेकंदच्या स्पीडनं सूर्यकिरण आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचतात. हे पॉइंट लिहून ठेवा.
ठीक आहे. जेव्हा हे किरण इथपर्यंत येऊन पोहोचतात, या भागापर्यंत, बाह्य वातावरणाच्या भागापर्यंत, ठीक आहे, ठीक आहे, बाह्य भागापर्यंत येऊन पोहोचतात इथं, बाह्य वातावरण. तर नीट समजून घ्या आता. जेव्हा सूर्य हा सूर्य आहे आणि या सूर्यापासून जेव्हा सूर्यकिरणे आपल्या पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचतात, आपल्या पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचतात, पृथ्वी आपण घेऊया अशी आणि पृथ्वीचं वातावरण घेऊया हे. तर हे आहे वातावरण, ही आहे पृथ्वी, हा आहे सूर्य, भला मोठा आहे बोक्या, असू द्या. तर जेव्हा सूर्यकिरणे येतात तेव्हा या सूर्यकिरणांपैकी 41% जो भाग असतो, आपण ज्याला सूर्यकिरण म्हणतो ना, सूर्यकिरण, या सूर्यकिरणांपैकी 41% जो भाग असतो, हा 41 भाग हा फक्त प्रकाश असतो, ओनली प्रकाश. याला म्हणतात सूर्यप्रकाश, लाईट. ज्याच्यामुळे आपण बाहेर म्हणजे दिवसा आपण सहज इझिली बघू शकतो. 41% किती असतो, काय असतो, प्रकाश असतो. किती असतो, 41% प्रकाश. 9% अल्ट्राव्हायोलेट म्हणजेच अतिनील किरण असतात. अल्ट्रा व्हायोलेट किरण असतात, म्हणजे आपण त्याला अतिनील किरण म्हणतो. ज्या अतिनील किरणांना बाह्य भागापर्यंत येतात, पण ही बाह्य भागातली किरण काय होतं, तर O3 शोषून घेतो, ओझोन शोषून घेतो. ते मस्त, त्याला मजुरी जमते मस्त, ठीक आहे, ओझोनला. आणि बाकीचा, ठीक आहे, 50% म्हणजे बघा 41 प्रकाश, 9 अल्ट्राव्हायोलेट किरण आणि 50% मग असतं काय, 50% असतं काय, ठीक आहे. हे 9% फक्त अल्ट्राव्हायोलेट नसतात बरं का. 9% मध्ये आणखी लिहून घ्या, 9% मध्ये गॅमा किरण पण असतात, गॅमा किरण पण असतात, क्ष किरण पण असतात. आणि हे सगळे आलेले असतात लघुलहरीच्या स्वरूपात. हे 9% जो भाग असतो ना, हा 9% भाग लघुलहरीच्या स्वरूपात आलेला असतो, ठीक आहे. 50% भाग हा उपारून किरण असतात. उपारून म्हणजे इन्फ्रारेड रेज, इन्फ्रारेड रेज, याला काय म्हणतात, उपारून किरणे. आता हा मराठी शब्द आहे उपारून किरणे, इंग्लिश मध्ये सोपं पडते आहे ना, इन्फ्रारेड किरण. हे इन्फ्रारेड किरण जी असतात ना, ही दीर्घ स्वरूपाच्या, दीर्घ लहरीच्या स्वरूपात आलेली असतात, ठीक आहे. ठीक आहे, ही दीर्घ स्वरूपाची किरणे असतात. जी लघु लहरीच्या स्वरूपातून किरणे येतात, कोणती कोणती असतात ती अल्ट्रा व्हायोलेट, काय असतात ते अल्ट्रा, ठीक आहे, व्हायोलेट, गॅमा आणि एक्स किंवा क्ष किरणे जी असतात, ठीक आहे. त्यांची तरंग लांबी लय डेंजर असते. यांची तरंग लांबी ही 2 मायक्रॉन ते 4.2 मायक्रॉन एवढी असते. आणि मायक्रॉन म्हणजे काय, तर 1 मायक्रॉन म्हणजे
1 सेंटीमीटरचा 10,000वा भाग. किती? 10,000वा भाग. 1 सेंटीमीटर असतं ना, एवढीच असतं बघा. 1 सेंटीमीटर एवढंच. आपल्या बोटाचं एक पेर असतं ना, पेर, त्या बोटाच्या एका पेरा एवढंच 1 सेंटीमीटर असतं. तर 1 सेंटीमीटर, त्या 1 सेंटीमीटरचा 10,000वा भाग म्हणजे 1 मायक्रॉन. ठीक आहे, 1 मायक्रॉन. तर कधी कधी विचारलं जाईल की सूर्यापासून आलेले लघुलहरी, आजकाल क्वेश्चन असेच हार्ड येतात बरं का, आणि हे माझं काम आहे तुम्हाला या ठिकाणी कव्हर करून देणं. ठीक आहे, 1 मायक्रॉन एवढा भाग असतो. पॉइंट लक्षात आले? तर आपल्या पृथ्वीवरती सूर्यापासून जवळपास 99.97% म्हणजे सूर्य आपल्या पृथ्वीला 99.97% उष्णता देतो. तर बाकी उष्णता आपल्याला अंतरंग आणि चंद्र यांचं परावर्तन यापासून मिळतं. चंद्राच्या, इतर ग्रहांच्या आणि अंतरंगाच्या परावर्तनापासून, ठीक आहे, किंवा परावर्तित झालेल्या उष्णतेपासून आपल्याला मिळते. किती? 0.03%. बाकी म्हणजे बाकीच्या तिथे लिहून घ्या, बाकी 0.03. तर ह्याला म्हणतात सोलर रेडिएशन. आणि सोलर रेडिएशन सगळीकडे सारखे नसतात. या सोलर भागामध्ये सतत बदल होत राहतात. याच्यामध्ये सतत बदल होत राहतात. आपल्या पृथ्वीवर, ठीक आहे, आपल्या पृथ्वीवर जी बाह्य बाजूला जी कॅलरी मिळतात, आपल्या पृथ्वीला जी कॅलरी मिळते सूर्यापासूनची, ती कॅलरी फक्त 1.94 दर चौरस सेंटीमीटरच्या भागाला मिळत असते. ठीक आहे, दर चौरस किलोमीटरच्या भागाला मिळत असते. ठीक आहे, यालाच स्थौर स्थिरांक म्हणतात. हे जे मी सांगितलं ना आता या ठिकाणी 1.94 कॅलरीज पर मिनिट पर स्क्वेअर सेंटीमीटर, यालाच सौर स्थिरांक म्हणतात. जर हा जास्त वाढला ना, तर मग पृथ्वी गेली म्हणून समजा. स्नेहल, लक्षात आलं? जर हा स्थिरांक वाढला ना, मग झालं, मग कल्याण आहे, मग आपलं कल्याण आहे. मग या अशा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात की कशावरती. मग आता हे प्रत्येक वेळेस एवढंच भेटतं का? 1.94 कॅलरी किंवा 2 कॅलरी प्रत्येक वेळेसच भेटते का? नाही, याच्यामध्ये बदल होत राहतात. मग तुम्हाला माहिती आहे की ॲपेहेलॉन आणि पेरिहेलॉन, ॲपेहेलॉन आणि पेरिहेलॉन. ॲपेहेलॉन म्हणजे काय? तर पृथ्वी लांब जाणे, आणि पेरिहेलॉन म्हणजे काय? तर पृथ्वी जवळ येणे. तर ॲपेहेलॉन आणि पेरिहेलॉन या भागामध्ये ज्यावेळेस पृथ्वी लांब जाते सूर्यापासून, तेव्हा सूर्यावरती किंवा सूर्यापासून मिळणारी जी उष्णता आहे ती कमी असते. आणि ज्यावेळेस पृथ्वी जवळ येते सूर्याच्या, तर पृथ्वीच्या वरती सूर्यप्रकाश जो असतो तो जास्त पडतो किंवा जास्त मोठ्या प्रमाणात जाणवतो. तर ह्या स्थिती असतात. तर हा जो सगळा भाग आहे तो तुमचा उद्या सौर स्थिरांकाचा आणि सोल रेडिएशनचा आणि हीट बजेटचा भाग तुमचा उद्याच्या लेक्चरला होणार आहे स्पेशली. तर उद्याचं लेक्चर महत्त्वाचं आहे. हा पॉईंट महत्त्वाचा उद्याचा मिस करू नका. ठीक आहे, तर ते तुमचं आजचं लेक्चर झालेलं आहे. त्या लेक्चरच्या हिशोबाने जेवढे मला कंपोनंट तुम्हाला सांगायचे होते तेवढे मी तुम्हाला क्लिअर करून दिलेले आहेत. तर आज आपण बघितलेत हवेचे घटक, हवामानाचे घटक आणि सौर स्थिरांकाची एक बेसिक संकल्पना. सौर रेडिएशन काय असतात, रेडिएशन काय असतं ते बघितलं. आता सौर स्थिरांकाचा इफेक्ट कसा असतो, काय होतं नक्की आपल्यासोबत, सूर्याचा आपल्या पृथ्वीवरती काय मोठा परिणाम पडतो आणि काय नक्की इतर गोष्टींचा भाग होतो, हे आपण उद्याच्या लेक्चरला समजून घेऊया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.